नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कटाची आमटी कशी बनवायची ते दाखवते। एकदम सोपी पद्धत आहे। मी कांदा लसूण आणि खोबरं काही वापरलेलं नाही, फक्त कढीपत्ता घेतला, कोथिंबीर घेतली, कोथिंबीरच्या दांड्या, 3 मिरच्या, आलं आणि कढीपत्ता हे मी बारीक करून घेणार आहे। जिरे घेणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये, आणि ते वाटण घालूनच करणार आहे मी कटाची आमटी। तर मी पुरणाची डाळ शिजवून घेतली, त्यामधलं पाणी वेगळं केलं आणि ते पाणी मी कटासाठी यूज करणार आहे, आमटीसाठी यूज करणार आहे। त्यालाच कटाची आमटी म्हणतात। हे बारीक करून घेणार आहे मी सगळं मिक्सरमध्ये, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरच्या दांड्या, हे बघा असं बारीक करून घेतलं आणि हे मी फोडणीमध्ये घालणार आहे। असं बारीक करून घातल्याने आमटीची चव वाढते आणि जाड पण दिसत नाही त्याच्यात जास्त। मटेरियल बारीक करून घालायचं असं मस्त। थोडंसं मी हे बघा डाळ पण घेतली आहे चमचाभर, ती पण बारीक करून घालते कटाच्या आमटीमध्ये। तेल ठेवलं आहे, मोहरी टाकली आहे, आता जिरे टाकले आहे, चांगलं तळतळू द्यायचं ते। आणि आपलं बारीक केलेलं, मिक्सीमध्ये बारीक केलेलं मिश्रण घालायचं। आपण 3च मिरच्या घेतल्या होत्या। आता मी मसाला टाकते, लाल मसाला, त्याच्यामध्ये तिखट पण आहे आणि थोडीशी हळद टाकते। ते चांगलं होऊ देते तेलामध्ये झाल्यानंतर आपण ते डाळीचं पाणी काढलेलं आहे ते टाकून देऊया। तुम्हाला रेसिपी कशी वाटते ती सांगा मला। माझं नवीन चॅनल आहे, त्यामुळे सपोर्ट करा। हे बघा, हे लाल तिखट आणि हळद होऊ देते आधी मी तेलामध्ये। आता आमटीचं पाणी टाकते, कटाचं पाणी टाकते, डाळीचं। चवीला खूप चांगलं लागते, पुरणपोळी आणि आंब्याच्या रसासोबत कटाची आमटी चांगली लागते। हे बघा, मी डाळ पण बारीक करून टाकली आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हे करा, टिक करा। हे बघा, मीठ टाकते चवीनुसार, आणि आपली कटाची आमटी 2 मिनिटात तयार होईल। आता शिजल्यानंतर 3 मिनिट शिजू द्यायचं चांगलं बारीक गॅसवर। पुरणपोळी सोबत मस्त लागते, पुरणपोळी, आंब्याचा रस, कोथिंबीर टाकली डबल। हे बघा, फायनल लुक तयार आहे। आता भाजी झाली आहे। बनवून बघा तुम्ही अशी कधी, देवासाठी तर खूप छान आहे। चला बाय, भेटूया नंतर।